काटाचीवाडी ब आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025-26 हा थरार परिबळ चौथावा आणि दिवस देखील चौथा आपल्याला पाहायला मिळतो. चौथ्या दिवसामधला पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. फ्रेंडशिप कुटारवाडी विपक्ष टीम बेरेजवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघाकडे दिलाय. तिथपर्यंत जाऊया पण एकदा मैदानाच्या आतमध्ये संघ बेरेजवाडी संघ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आणि लवकरात लवकर टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघाने आपले दोन बॅटमॅन मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. सामना 4 षटकाचा खेळवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये टीम बेरेजवाडी संघाने क्षेत्ररक्षण सजवलाय. टीम कुटारवाडी संघ आपले दोन बॅटमॅन मैदानामध्ये दाखल करा. आपल्यासाठी देखील टीम बेरेजवाडी संघाने मैदान सजवून ठेवलंय. आपण देखील मैदान गाजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल व्हा. नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका साईडला अनिल तर दुसऱ्या साईडला कैलास मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज पहिला षटक हाताळण्यासाठी गणेश येताना पाहायला मिळेल. एक अनुभवी गोलंदाज मार्गवरती टीम बेरेजवाडी संघाने सज्ज करताना पाहायला मिळतोय गणेश. चौथा दिवस देखील इथे उजळला आणि चौथ्या दिवसामधला पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एका साईडला संघ बेरेजवाडी आणि त्याच्या साईडला टीम फाईट करताना पाहायला मिळते फ्रेंडशिप खुट्टारवाडी. सातत्याचा दिवस चौथा आणि चौथ्या दिवसामध्ये आपल्या ऑफिशियल पंच सोनू बला सर आणि त्याला साथ इथे महेश वाघ सरांची देखील सातत्याने चौथ्या दिवसामध्ये देखील चांगल्या रीतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचायतच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे.
विचार केला तर अनिल स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. नो स्ट्राइक इनचा विचार केला तर कैलास पाहायला मिळतो. तर गोलंदाज मार्गवरती गोलंदाज गणेश पहिल्या षटकासाठी येताना पाहायला मिळतात. सामने होती सुरुवात पहिल्या सिग्नलला देखील पंचाने ग्रीन दिलाय. पहिला बॉल षटकातील देखील पहिला बॉल सामन्याला होती सुरुवात. चौथा दिवस तिथे गाजवण्यासाठी टीम 8 सज्ज होताना पाहायला मिळतील. इथे पहिलाच बॉल लाईन चेक केली जाते. पंचाचा सिग्नल येतोय. पहिलाच बॉल वाईट. गोलंदाज गणेश इथे पहिल्याच बॉल वरती बरकताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आणि वाईट टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघाचा अकाउंट 1 वरती जाताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती जोडली जाते. पहिला बॉल गणेशने देखील वाईट फेकलाय. पण एकदा षटकातील पहिला बॉल फेकावा लागेल स्ट्रायकिंग एंड वरती. अनिल पाहायला मिळत होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा 2. स्ट्रायकिंग इन वरती आता कैलास पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ते गणेश पहिलाच बॉल वाईट फेकला होता. नंतर पण एकदा पहिला बॉल फेकावा लागला. त्या बॉलवरती एक सिंगल. टोटल फलकावरती धावा 2 जोडल्या जात आहे. षटकातील दुसरा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला. धाबाची संधी निर्माण झाली. पैकी थोडीशी खराब. तिथे 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 4 धाबा फलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा देखील कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने फलकाचा विचार केला तर 4 धाबा फलकावरती जोडल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगल्या रीतीने देखील फेकली जाते. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं परंतु फेकी थोडीशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कमलीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल येतोय डॉट. कमबॅक राहिले गोलंदाज गणेश. इथे तिसरा बॉल डॉट चलताना पाहायला मिळतोय. पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. फ्रेंडशिप कुटारवाडी विपक्ष टीम भैरजवाडी. षटकातील पुढील बॉल स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा कैलास येताना पाहायला मिळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन देखील थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये. इथे हा बॉल पंचानं वाईट घोषित केलाय. डावीशी सोडून खूपच बाहेर बॉल फेकला. पंचानं वाईट घोषित केला आणि वाईटच्या मदतीने फलकाचा विचार केला तर 5 धावा फलकावरती जोडल्या जातात. पण एकदा गणेश सेकंड इनचा विचार केला तर कैलास पाहायला मिळतो. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता. पुन्हा एकदा पूर्णपणे बेट झाला फलंदाज कैलास. इथे हा बॉल डॉट. पाचवा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज गणेश. तर स्ट्रायकिंग इन वरती कैलास. आखूट टप्प्याचा बॉल होता. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. चौथ्या दिवसातला पहिला षटकार इथे कैलासनं खेचून काढलाय. 6 धाबा आणि 6 धाब्याच्या मदतीने फलकाचा विचार केला तर 11 धाबा फलकावरती जोडल्या जात आहेत. कमालीचा फटका. गणेशने देखील आखूट टप्प्याचा बॉल फेकला होता आणि देखील त्या बॉलवरती ते कैलासच्या बॅट मधून 6 धाबा पाहायला मिळतात. चौथ्या दिवसाचा पहिला षटकार इथे गणेश देखील आपल्या संघाला मिळवून देण्याचं काम करताना पाहायला मिळतोय. फलकाचा विचार केला तर 11 धाबा फलकावरती जोडल्या जात आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 5व्या बॉलवरती देखील कैलासने दाखवला षटकार. 6 धाबा आणि 6 धाब्याने धावफलक 11 वरती जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कुठं होता. बॅकअप स्कोर लेग मध्ये बॉल पाठवून दिला सीमा रेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. पंचायत सिग्नल षटक समाप्तीचा पहिला षटक समाप्तीनंतर फलकाचा विचार केला तर 15 धाबा फलकावरती जोडल्या जात आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिला षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 15 वरती धावफलक पाहायला मिळतो. टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघ 15 वरती खेळताना पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 बॉल मध्ये टीम फ्रेंडशिप कुटारवाडी संघाने 15 धावा बनवल्यात. प्रमोद दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. प्रमोदच्या हातामध्ये देखील दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज केला. पहिल्या षटकामध्ये तर गणेशने 15 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज प्रमोद येताना पाहायला मिळतो. 6 बॉल प्रमोदच्या हातामध्ये दिला. 6 बॉल मध्ये किती धावा रोखण्याचं काम करेल. पहिले 6 बॉल मध्ये नक्कीच गणेशने 15 धावा खर्च केल्यात. परंतु दुसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रमोद. तर स्ट्रायकिंग इन वरती पण एकदा अनिल येताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कैलाची बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळते. 3 बॉल खेळा. 3 बॉल मध्ये संघाला देखील 12 धावा मिळवून देण्याचं काम केलं या फलंदाजाने. तो फलंदाज देखील नॉन स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती अनिल संघाचा अकाउंट देखील ओपन केलं. तो अनिल स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. समोर अनिल तर गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे प्रमोद करताना पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी पंचांकडे फेल केली आहे. डॉट बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल डॉट चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला षटक गणेशने हाताळला. पहिलाच बॉल वाईड फेकला होता. परंतु दुसऱ्या षटकाची इथे डॉटनं सुरुवात होताना पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल घेऊन जाईल प्रमोद स्ट्रायकिंग इन वरती. अनिल पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल डॉट खेळला. अजून एक बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक चालू आहे. प्रमोदच्या माध्यमातून देखील दुसऱ्या षटकाचा सलगचा दुसरा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती अनिल पाहायला मिळेल. 2 बॉल डॉट काय होता. तिसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचला होता. परंतु झेल देखील इथे ड्रॉप आणि एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 16 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. 2 बॉल डॉट खेळला. तिसऱ्या बॉलवरती सिंगल देखील खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रमोद. 16 धावा दाबलकावरती जोडल्या जातात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगचे 2 बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. षटकातले शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क वरती पण एकदा प्रमोद येतो. तर स्ट्रायकिंग इन वरती इथे कैलास पाहायला मिळेल. अतिशय चांगली बॅटिंग केल्याच्या माध्यमातून देखील पहिल्या षटकामध्ये 5वा आणि 6वा बॉल पाहायला मिळाला. तो कैलास पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती लोपर फुलटा स्वतः मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण एकदा दिशा थोडीशी भरकटलाय गोलंदाज प्रमोद. इथे हा बॉल वाईड आणि बॅटच्या मदतीने आपण विचार केला तर 17 धावा. चौथ्या बॉलवरती थोडीशी लाईन खराब मैदानाच्या आतमध्ये प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौथा बॉल फेकताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतो. तिथपर्यंत एक सिंगल. क्षेत्ररक्षक दूरवरून देखील बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला होता. परंतु एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 18 धावा दाबलकावरती जोडल्या जातील. पाचवा बॉल प्रमोदचा स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा अनिल येताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवरती तत्पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला. धाबाची संधी निर्माण झाली होती परंतु फेकी थोडीशी लेट झाली आहे आणि 2 धाबे देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 20 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज मारकवरती गोलंदाज पण एकदा प्रमोद येतो आणि स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर पण एकदा अनिल स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो.
गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्की चांगली मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरची दिशा क्षेत्ररक्षक होता परंतु बॉल देखील अडवला नाहीये. दुसरा देखील क्षेत्ररक्षक इथे चुका करताना पाहायला मिळतो. तत्पर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा कॉल दिला होता परंतु इथे 2 धावा. षटक समाप्तीचा सिग्नल आणि 2 षटक समाप्तीनंतर आपल्याला विचार केला तर 22 धावा आपल्याला जोडल्या जातात. चांगला षटक मैदानाच्या आतमध्ये प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये गणेशनं 15 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रमोदनं 7 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये देखील 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज प्रमोद. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक सुद्धा मोठा फटका खेळून दिलेला नाही. या गोलंदाजानं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचं आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. मनोहर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गणेशनं 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोदनं 7 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मनोहर येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती इथे कैलास आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ देखील 2 फलंदाज कैलास आणि अनिल देखील खेळताना पाहायला मिळालं. 12 बॉल मध्ये तब्बल 22 धावा बलगावरती जमा करण्याचा प्रयत्न केला. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर कैलास स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल अकोटप्याच होता. इथे थर्ड स्लिप कुठेतरी चुका करताना पाहायला मिळते. एक मोठा देखील फलंदाज मैदान सोडावं लागलं असतं परंतु इथे थर्ड स्लिप थोडीशी चुका करताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 23 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती अनिल पाहायला मिळतो. तिसरा षटक प्रगती पथावर असताना आपल्याचा विचार केला तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 23 धावा आपल्यावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम बेरेची वाडी संघ हाताळताना पाहायला मिळतात. इथे लाईन चेक केली जाते. विकेट किपर थोडासा चुका करतोय. वाईड बॉल प्लस एक सिंगल म्हणजे 2 धाव्याच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर 25 धावा आपल्यावरती जोडली जातील. पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल फेकावा लागेल गोलंदाज मनोहरला. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा कैलास लोवर पुलटास होता. बॅटने पटका खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे फील केले. तिसऱ्या पंचाची मदत आपण रिव्ह्यू ऍक्शन मध्ये पाहू शकाल कशा रीतीने देखील थ्रोइंग कनेक्शन मैदानाच्या आतमध्ये झालाय. बॉल चांगल्या रीतीने कव्हर केला होता. Better shape, not out. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल कम्प्लीट तिथून पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर 26 धावा. एकदा गोलंदाज मनोहर पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील फेकली जाते. पण एकदा गोलंदाज मनोहर स्ट्रायकिंग इन वरती अनिल होता. पूर्णपणे इथे बीडी होताना पाहायला मिळतो. डॉट बॉल
धापलक 26 वरती थांबताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर प्रमोदच्या षटकामध्ये देखील मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि मनोरचा षटक चालू असताना याच्या षटकामध्ये सुद्धा अजून मोठा फटका पाहायला मिळाला. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पॅड वरती आदळतोय. तत्पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दुसरी धावेचा कॉल दिला होता. पण एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने बाईच्या रूपाने एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 27 धावा. नक्कीच जे आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या नावानं आज ही स्पर्धा देखील भरवली गेली. सन्माननीय देवराम मालू वाघ सरपंच यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवा. आपला देखील इच्छित मान सन्मान केला जातोय. ज्याच्या नावानं आज ही स्पर्धा देखील काठीचवाडी ब या गावामध्ये भरवली जाते. त्यांचे प्रमुख पाहुणे आदरणीय देवराम मालू वाघ सरपंच यांचं देखील शुभ आगमन मंचावर होत आहे. तर त्यांचं भरपूर सहर्ष स्वागत. या साहेब आपण व्यासपीठावरती स्थान बनवा. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं इच्छित मान सन्मान केला जाईल. जाऊया आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मनोहर स्ट्रायकिंग इन वरती इथे कैलास पाहायला मिळतो. पण एकदा देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्तीचा सिग्नल. इथे तिसरा षटक समाप्तीनंतर दापलकाचा विचार केला तर 29 धावा दापलकावरती जोडल्या जात आहे. मनोहरने देखील 6 बॉल मध्ये 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि मनोहरची आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. थोडासा गोलंदाज पहिला गणेश इथे मारडा ठरताना पाहायला मिळतो. 15 धावा देखील खर्च करताना पाहायला मिळाला. टोटल दापलकावरती धावा जोडल्या जातात 29. त्याच्यानंतर सुपला शॉर्ट फेम्स असलेले आपले लाडके सन्माननीय योगेश दादा वाघ सरांचा देखील शुभ आगमन होता. सरांना मी विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थान बनवा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपला शॉर्ट फेमस असलेले समालोचक सन्माननीय योगेश वाघ सर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्गपती गोलंदाज माही अर्थात महेश गोलंदाज मार्गपती सज्ज होताना पाहायला मिळतो. एकदा जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्गपती गोलंदाज माही येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती अनिल पाहायला मिळतोय. मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न बेगीत बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार 6 धावांसाठी पाठवलाय. चौथ्या षटकाची सुरुवात इथे अनिल केले 6 धावेनं. दापलक वेगाने 35 वरती जाताना पाहायला मिळेल. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 35 धावा. पहिला बॉल माहीचा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला. कमलेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटक देखील डबल सिंगल न खेळला, परंतु इथे चौथा षटक खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इन वरती अनिल सज्ज झाला आणि 6 धावांसाठी पाठवला. षटकाराला पुन्हा एकदा देखील बॅटची इजिंग लीड. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळतोय. येतोय हा अनिलच्या बॅट मधून दुसरा चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 39 धावा दापलकावरती जोडल्या जात आहेत.
शेवटचा षटक आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज माही येताना पाहायला मिळतो. पहिला बॉल 6 धावेसाठी खर्च केला, दुसरा बॉल 4 धावेसाठी, शेवटचे बॉल शिल्लक 4 आणि स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा अनिल पाहायला मिळतो. त्या फलकाचा विचार केला तर 39 धावा त्या फलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. षटकातील तिसरा बॉल समोरची दिशा केल्याचा प्रयत्न, चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती तत्पर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट, दुसरा धावेचा कॉल दिला, धावाची संधी परंतु एकाच धाब्यावरती थांबवलं आणि एका धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 40 धावा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा माही स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर कैलास समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा फटका केला, क्षेत्ररक्षक दूरवरती, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल पुन्हा एकदा निघून जातोय डीप मिड विकेट मध्ये. चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 44 धावा कमालीचा स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये टीम फ्रेंडशिप गुटारवाडी संघ उभा करताना पाहायला मिळते. चौथा षटक प्रगती पथावर असताना दाबलकाचा विचार केला तर 44 धावा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल षटकामध्ये शिल्लक असताना स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा कैलास पुन्हा एकदा माही स्ट्राइकिंग इन वरती कैलास मागची दिशा खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी लाईन मैदानाच्या आतमध्ये खराब, वाईट बॉल घोषित केला पंचानं. वाईटच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 45 धावा अजून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मध्ये चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कैलासानं अनिलची पाहायला मिळते. गोलंदाज माही थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटकातील 5वा बॉल विकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती सज्ज झाला. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरची दिशा निवडली आहे, क्षेत्ररक्षक देखील बॉल पर्यंत पोहोचतोय. तत्पर्यंत एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, फिकी ते थोडीशी खराब. तत्पर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 46 धावा पहिल्या डावामधला शेवटचा बॉल शिल्लक असताना स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर अनिल पाहायला मिळतो. ज्या अनिलनं चौथ्या षटकामध्ये एक षटकाने एक चौकार संघाला मिळवून देण्याचं काम केलं, तो अनिल देखील पुन्हा एकदा स्ट्राइकिंग इन वरती शेवटचा बॉल खेळण्यासाठी पाहायला मिळतो. तर गोलंदाजी ते माही पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरपर्यंत पोहोचेल तत्पर्यंत एक सिंगल, दुसरा धावेचा कॉल दिलाय, धावाची संधी होती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट. षटक समाप्तीचा सिग्नल. पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर दाबलकाचा विचार केला तर 48 धावा विजयासाठी 24 बॉल आणि 49 धावा. तिथपर्यंत मी थांबतो आणि आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपला शॉट फेमस असले समालोचक सन्माननीय योगेश दादा वाघ यांना मी विनंती करतो की आपण मॅक्रो स्पीकर वरती जोडायचं आहे.
श्री गुरुदेव नम. आज खऱ्या अर्थाने पहा या स्पर्धेचा चौथा दिवस आहे. अर्थात तुम्हाला माहित आहे ही स्पर्धा गुरुवारपासून आपल्याला पाहायला मिळाली. दिनांक 11/12/2025, आज दिनांक 15/12/2025. बघता बघता मित्रांनो पहा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आलेला आहे. अर्थात सरपंच उपसरपंच चषक पर्व चौथं आणि चौथ्या पर्वामधील दिवस क्रमांक खऱ्या अर्थाने आज तसा जर तारखेनुसार पाहिला तर 5वा आहे. स्पर्धेचा चौथा आहे आणि चौथ्या दिवसामधील पहिला सामना सह्याद्री क्रिकेट क्लब बेरेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळतोय फ्रेंडशिप खुटारवाडी. या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेले हे काट्याचीवाडी गाव आणि काट्याचीवाडी गावाची ही मानाची क्रीडा स्पर्धा गेले 4 वर्ष तुम्ही आम्ही एन्जॉय करताय. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने काट्याचीवाडी गावामध्ये या सरपंच उपसरपंच चषकाचा जो थरार रंगलाय ना त्या वेळेस एक वेगळं रूप या स्पर्धेनं घेतलेलं आहे. प्रत्येक वर्षामध्ये वेगळं आणि प्रत्येक वर्षामध्ये वेगळं. खास करून पहा आदिवासी समाजातील जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ या सगळ्या आयोजन कमिटीने घेतलेलं आहे. मी आज खऱ्या अर्थाने या आयोजन कमिटीचं सगळ्या खेळाडूंच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन. मित्रांनो, आयोजकांसाठी भरपूर मेहनती आल्या आणि मेहनतीमध्ये ज्यानं स्वतःला सिद्ध केलं तो कधीच अपयशी ठरला नाही. आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला सांगितलं जातं तुमच्या अवघड काळामध्ये तुम्ही काही क्षणामध्ये तुम्हाला निर्णय चेंज करता आला तर तुम्ही आयुष्यामध्ये अपयशी कधीच होऊ शकत नाहीये. परंतु येणारं संकट ज्या वेळेस तुमच्या समोर आलं त्या संकटाला तुम्ही घाबरले, तिथे तुम्ही अपयशाला शरण गेले असं म्हणलं जातं. आज खऱ्या अर्थाने पहा इथे पहिला डाव आपण पहिल्या डावामध्ये धावा बनलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप कुटारवाडी क्रिकेट संघानं 48 आणि विजयासाठी 49 धाब्यांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. बेऱ्याचीवाडी क्रिकेट संघासाठी सनी आणि नंदू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने पहा प्रेक्षकांची अलाउड गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत 2 दिवस पंच थोडेसे गायब होते. म्हणजे पहा आज महेश वाघ यांच्या पॅन्टीचा कलर चेंज झालाय. त्यांच्या जोडीला एक अंपर आलेला आहे तो म्हणजे हंपर ढेऱ्या, तो भल्यांचा पोऱ्या, त्याचं नाव सोनू भला. आज खेळताना पाहायला मिळालं आणि आता मला वाटतं त्याच 2 पंचांची मॅच पण आहे. हरकत नाहीये. अरे सोनू भला सरांनी सांगितलेलं आहे की येत्या मॅच मध्ये आयोजकांचा वेळ वाचणार आहे. समजने वाले को इशारा काफी होता है. हरकत नाही. चला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमोल. पहिलाच बॉल उडवला गेलाय मिडॉलला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. झेल होणार का? ओहो, आणि इथे मात्र पहिलाच झेल, पहिलाच बॉल वरती ड्रॉप, तिथे संधी. आज खरं तर फायनलचा दिवस आहे. मला वाटलं मॅच लवकर चालू झाले असतील कारण मीच लांबवरून आलो. घराचा तोंड देखला नाही. पनवेल वरून जे गाडी किक मारली फॉक 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 डायरेक्ट काट्यावाडी. त्यामुळे आयोजकाला आले सांगल्याकडे खायाचा भाकरीची सोय करा, बाकी बघू. अमोल तयार आहे. यावेळेस मिड विकेटला क्लास फटका आणि यावेळेस चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नंदूच्या बॅटमधून आलाय. हा खणखणीत चौकार. मला नको ना धडपड करू. चौकार जेला मा सांगला का चौकार जेला का तू लगेच तिकडे शपावर करायच्या. 5 धावा धावफलकावरती आहेत. 49 धाब्यांचं लक्ष. 5 धावा धावफलकावरती. अमोल तयार आहे. समोर पुन्हा एकदा नंदू. यावेळेस देखील उडवला फटका स्क्वेअर लेग मध्ये कमालीचा. गडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल साईज जर देखील तर डांगरासारखी गोल गरगरी 6 धावेचा षटकार. तो गडीच कसा आहे कदू मधू, त्याचं नाव नंदू. त्यांना काय सांगायचं जसा येईल तर जा. इकडे खेळाडू कक्षात अंदी सांगत वाईट हा धोरी आलाय तो खोपडे आलाय.
षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. सासऱ्याला सांगा कापा 7-8 बकरा. नका कापू. गोलंदाज अमोल तयार. स्ट्राईक होते पुन्हा एकदा नंदू. समोर ठेवला होता पुन्हा एकदा कॅपमध्ये आणि यावेळेस ज्या पद्धतीनं सुईमध्ये धागा ओला जातोय त्या पद्धतीनं फटका. आज नंदू इथे बरसलाय. हाही चेंडू सीमारेषा पार. चौकार. अंपर श्रीमंत झालं रे याच्या आधी खडे इंडीत मग गोट्याने आता मशनीवाला डायरेक्ट वाढला पैसा वाटत हा. माही दादा वाढला वाटत. पेंडीचा कलर चेंज झालाय. पहा 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आज तुम्हाला जोड तिसरा अंपर. मी आज सगळ्या अंपरांचे मॅच आज काय बोलायचं आहे. आज कड्यावरचे घडी खालत उतरतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर समोर ठेवला होता. शतरक्षकाला तिथे गणेश आणि तिथे जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू आहे. धावा धावफलकावरती 16. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार जर केला तर या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल आलेले आहेत. अशा धावा धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोलचा नंदू खऱ्यातने आज बरसलाय. सनी परंतु इथे सनीचे नशीब. ज्याचं नशीब होय तुम्ही काही करा काही करा. काय सांगायचं आहे. काशा रे काशा काय तुझा तमाशा आज नशीब. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आज चौकार आलेला आहे. चला कॅप्टन आले असतील तर ओम साई कामतपाडा टीमचे संघ कर्णधार आणि टीम रायठाकर 11 टीमचे संघ कर्णधार. मिडलिंग मध्ये टॉस होणं अपेक्षित होतं. पहा माझा लेट करंट लागला हरकत नाही. या दोन्ही नवरा सॉरी कॅप्टन नवरं काय याव इकडे काय उद्योग नाही. ज्यांच्या माध्यमातून जर नंदू लागोपाठच्या 3 षटकार खेळत असेल तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हॅलो आणि 2 पंचांना 500-500. हो आज बक्षीस जाते आहेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हातांसाठी अनिल मेंगाला आलेला आहे. आता संघाचा तारणहार म्हणून त्याला बनावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च झालेले आहेत. सॉरी 20 धावा खर्च झालेले आहेत. म्हणजे आता 29 धाब्याची गरज आहे. स्ट्राईक होती नंदू आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. चला ओम साई कामतपाडा टीमचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. रायठाकर 11 टीमचे संघ कर्णधार या आपण टॉस साठी. इथे व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रायठाकर 11 टीमची जर्सी अतिशय सुरेख आहे. असं पाणी पडायचे आणि एक दोन पाणी झाला का कसं निघता काय निघता ते यावेळेस. हो इथे बेडूकचा फिल्डिंग पांड्या कोमाजेला धोंडे आला. बॅटकट यास पंच काय बॅटकट. नंदू आलाय का नंदू म्हणजे प्रकाश पारधी रामपूरचा त्यानं मला सांगलेला 2-3 पाणी झालं मगून काय निघता आलाय त्यानं चांगला परत. 22 धावा. यस 22 धावा धावफलकावरती आलेत का रायठाकर रामपूर आलेले आहेत. कर्णधार आले. चला आयोजन कमिटी टॉस संपन्न करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये याही वेळेस फटका जबरदस्त आलेला आहे 6 धावांसाठी. सनीच्या बॅटमधनं मोक्याच्या क्षणी येणारा हा षटकार अफलातून बॅटिंग राहिलेली आहे. बेरे अडचाव हेच मॅचला तुमच्याकडे एवढं टापरून खेळायला लागला नाही काय सांगायचंय. कवट्या योग आहे योग कवट्या आता योग बाहेर
ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. राय ठाकर 11 क्रिकेट रामपूर संघाला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंगसाठी. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. नट बोलट पण आलेत का या 28 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. भलं मोठं टार्गेट होत. अय्यो काय रे पोरा, अय्यो कुठाय लागला का, अय्यो. आणि तिथे हा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आणेल. यावेळेस संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस सुरेख झेल फलंदाज सनी होईल बाद. पहिली विकेट. खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक मायबाप जोडलेले आहेत. त्यांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आणि प्रेक्षकांपर्यंत सूचना पोहोचवतोय. मित्रांनो पहा, टेक्निकल इश्यू आहे, त्याच्यामुळे आता थेट लाईव्हच्या माध्यमातून ज्या वेळेस नेटवर्क येईल त्या वेळेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नाही आले तर घाबरू नका, एकही चेंडू तुमचा राहणार नाहीये. सगळे सायंकाळपर्यंत अपलोड होतील. परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडासा इश्यू येतोय, त्यामुळे तुमची थोडीशी माफी मागतोय. जाऊया धावफलकाकडे. 28 हा नाही अरे यू सध्या दिली आहे 2 लाख रुपये कर्ज जा हे माडेवाले हो. मशीन आणजा हो मोर परत आहे का, हो का आणजा. आणि इथे फलंदाज होईल यावेळेस बाद. आलेली आहे विकेट. झालेले आहेत. कॅच क्लिअर आहे ती चेक करायची का. येस, कॅच क्लिअर आहे का. इथे बाद आहे. आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. गोविंद मैदानाच्या आतमध्ये यावेळेस इंटर झालेला आहे, दाखल झालेला आहे. जबरदस्त कमबॅक करण्याची ही संधी आहे. अनिलला शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील. शेवटच्या बॉल वरती आता कशा पद्धतीने इथे कामगिरी केली जाणार आहे. गोविंद मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होते. ओम साई कामतपाडा टीमचा गोविंद आलाय की नाही, पण इथे आता बेहऱ्याचीवाडी टीमचा गोविंद तर मैदानात दाखल झालाय. महेश सर, तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, कारण माहित आहे तुम्हाला सोनू बाला सध्या फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे निश्चित ते शेवटून 2-3 नंबरला उतरता असतात. सॉरी, वरतून ना, वरतून. हा सरले तुम्हा. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे. गोविंद आपल्या स्ट्राईक एंड वरती आहे. अनिल मेंगाल तयार. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे. सर्व बॅटना मिड विकेट मध्ये फटका गॅप मध्ये आहे आणि यावेळेस चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 32, 32 धावा.
घेऊ नका, आज फायनल आहे. आता 12 चेंडूवर 17 धाब्यांची आवश्यकता आहे. जर 16 बनल्या तर सुपर ओव्हर होऊ शकते. त्याच्यामुळे आता इथून आपण फक्त एकच सहकार्य करा आयोजन कमिटीला, की जेणेकरून आपल्याला वेळेवरती फायनल कंप्लीट व्हायला हवी. चला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जगदीश गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 12 चेंडू आवश्यकता आहे विजयासाठी, ती म्हणजे 17 धाब्यांची. 12 चेंडू 17 धाबा विजयासाठी बनवायच्या आहेत बेऱ्याचीवाडी क्रिकेट संघाला आणि फ्रेंडशिप कुटारवाडी संघाला या धाबा वाचवायच्या आहेत. आता काय बनणार काय नाही ते आपण पाहणार आहोत. आमचं कॅमेरामन चेंज होत आहेत. मिस्टर सटे आलेला आहे. अरे ते रोज मोरू शिलजिलेलो असा वाट काय हेलिकॉप्टर मध्ये आलो का काय, आणि येऊ तेवढे गारठ्यात उतरून आलेला. हॅलो, जगदीश आलेला आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती आहे नंदूजा. फलंदाजानं सुरुवात कमालीची केलेली आहे. तो नंदू या स्ट्राईक एंड वरती आणि जगदीश 12 बॉल 17 12 चेंडू 17 ची आवश्यकता. डीप स्कोर लेग मध्ये शतरक्षक बॉल खाली झेल ड्रॉप आणि नो बॉल नो प्लस 2 3 धाबा. मला वाटतं लॉबी टच कुठेतरी गोलंदाज नियंत्रित नव्हता आणि त्याच्यामुळे आता नो प्लस 2 3 धाबा खर्च कराव्या लागतील. निलेशनं देखील थोडीशी चुकी केलेली आहे, कारण तिथे जो झेल जर पकडला असता तर एखादी धाव वाचू शकली असती, परंतु नाही. फ्रीचा बॉल असेल. नंदू आज स्ट्राईक इन वरती. धावसंख्या धावफलकावरती 30/35 धावा. ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. रायटागर 11 टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे. गोलंदाज जगदीश. फ्रीचा बॉल बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये फटका. हो याही वेळेत चढू सीमारेषेच्या बाहेर. तो गडी का जायचे का गोल करी. मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये असा एक डीजे वाला आहे. काय सोनू बाला मोबाईल देतो पण बाप्पा हंपर पण नसता. आणि या वेळेस फटका. खुरप्या शॉट. हाणगा सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर चल भेरेवाडी षटकार. पंचेचाळीस धाबा बनलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. आता 4 धाबा थांबवायच्या आहेत. भलं मोठं लक्ष होत यावेळेस. हो फटका. हवेत आणि ओहो याही वेळेस झेल ड्रॉप आहे. वारंवार फ्रेंडशिप कुटारवाडी क्रिकेट संघाने केलेल्या चुका आता त्यांना विचार करायला लावतील असं वाटू लागलेलं आहे. आणि ते 2 धाबा आता फक्त बनवायच्या आहेत. रायटागर 11 रामपूर चला. सख्या तुक्या पांड्या धोंड्या सदा बदा सगळं जमा व्हा. चला 2 धाब्याची आवश्यकता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु यस एक सिंगल सामना लेवल झालाय. दुसरीचा प्रयत्न. मॅच फिनिश होईल का? आणि बघता मॅच इथे होते फिनिश. अभिनंदन टीम भेरेचीवाडी. टफ वन हार्ड लक टीम फ्रेंडशिप कुटारवाडी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलं भेराचीवाडी क्रिकेट संघाचा आणि थोडेसे प्रयत्न कमी राहिले. थोडेसे नाही म्हणले तर भरपूर प्रयत्न कमी राहिले, कारण गोलंदाजीमध्ये खराब गोलंदाजी झाली फ्रेंडशिप कुटारवाडी क्रिकेट संघाची आणि त्यामुळे या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. परंतु चांगला सामना पाहायला मिळाला. नो डाऊट नो अबाउट.
ज्याच्या बॅटमध्ये तब्बल नाबाद 32 धावा आपण पाहिल्या, तो नंदू ठरलेला आहे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ आज नंदू बरसलाय, कारण तो सकाळच्या 8च्या आधी दीड डेपो डायरेक्ट पलटी मारायचा रफारफ. आणि ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही चौथ्या पर्वामध्ये पाहतोय, आज मुरबाड तालुक्यामध्ये पहिला असे सरपंच आहेत की त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये अख्खी ग्रामपंचायत सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. अशी उत्कृष्ट खऱ्या अर्थाने नावाला शोभणारी कामगिरी ज्यांची आपण पाहिली आहे, अर्थात सन्माननीय देवराम मालू वाघ साहेब ज्यांच्या शुभ असते त्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा आहे आणि आज त्यांच्या शुभ असते नंदूला देणार आहोत आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यामध्ये पहिले असे सरपंच आहेत की खऱ्या अर्थाने पहा अख्खी ग्रामपंचायत सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. तुमच्या कारकिर्दीला सरपंच साहेब सलाम आहे. यापुढेही समाजाची सेवा असंच करत राहा आणि अजून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करू आणि अजून पुढची पायरी तुम्हाला मिळो. खऱ्या अर्थाने हीच आमची ही अपेक्षा असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना पाहिलाय, 2 अंपर काय कुस्त्या खेळायला काय कपड. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सरपंच उपसरपंच चषकाचा हा सोहळा. आणि मित्रांनो चौथा पर्व पहिली मॅच आपण एन्जॉय पाहिली आणि दुसरी मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेली आहे. राय टागर 11 रामपूर आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई कामतपाडा. मॅच पाहायला मिळेल मित्रांनो थाटात. कुठेही जाऊ नका, कुठेही पाहू नका, फक्त मॅच कडे पहा. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल, ती म्हणजेच एका साइडनं कामतपाडा आणि एका साइडनं रामपूर. मॅचला सुरुवात होईल. किरण वाघ ज्यांना आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया. तुर्तास मी थोडीशी रजा घेतोय.
आतमध्ये दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका साईडला संघ रामपूर त्याची विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल कामतपाडा. आज सर्व प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले सुपला शॉर्ट फिल्म्स सन्मान्य योगेश वाघ सर देखील आज या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचे देखील लगेच आज मन जिंकणार आहे. तिथपर्यंत जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज गोविंद उघडा येताना पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. राया ठाकर रामपूर संघाकडून दोन देखील बॅटमॅन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निलेश आणि नंदू मैदानामध्ये दाखल झाला तर गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज गोविंद उघडा गोलंदाज मार्गपद्धती सजवताना पाहायला मिळतात. दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एका साईडला संघ ओम साई कामतपाडा त्याची विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल राया ठाकर रामपूर संघ. नंदू वाघ स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो तर निलेश वाघ स्ट्रायकिंग एंड वरती सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो गोलंदाज गोविंद उघडा. नंदू पारदी पहिला बॉल आणि पहिला विकेट. कमालीचा देखील मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. नंदू वाघ तुकाराम मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिला बॉल देखील फेकला. पहिल्या बॉल वरती आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचं काम केलं. नंदू पारदी देखील मैदान सोडताना पाहायला मिळाला. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा बाहेरील कडे घेऊन बॉल सेकंड स्लिपच्या हातामध्ये विसवला आणि पहिला विकेट मिळाला. षटकातील दुसरा बॉल स्ट्रायकिंग इन वरती तुकाराम मागची दिशा खेळण्याचा प्रयत्न. थर्ड स्लिप तिथे उपस्थित झाले. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये टीम राया ठाकर रामपूर. तुकारामच्या माध्यमातून देखील संघाला दुसरा विकेट मिळताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा विकेट. पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा एक सुद्धा धाव खर्च करता येत नाहीये. गोलंदाज गोविंद उघडा लगातारची 2 विकेट संघाला मिळून दिल्याचं काम केलं. षटकातील 4 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्गपट्टी पुन्हा एकदा गोविंद उघडा येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इन वरती इथे रवी आपल्याला पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. आई बॉल इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम ओम साई कामतपाडा संघाचा संघ नायक
इथे गोविंद उघडा अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतोय. पण एकदा स्ट्रायकिंग इन मध्ये रवी पाहायला मिळेल. समोर खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंची भरपूर लांबी ते पाहावी लागेल. बॉल खाली येईल गणेश. धक्का क्रमांक तिसरा टीम राय ठाकर रामपूर संघाला रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. महेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. ज्याला पण सातत्याने 3 दिवस सलग देखील ऑफिशियल पंच म्हणून पाहत होता तो महेश वाघ इथे संघामध्ये आज स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी मैदानामध्ये देखील बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज गोविंद उघडा तर स्ट्रायकिंग इन वरती महेश लोअर पुलटा शॉर्टवे बॅट बॉल्स लेग मध्ये बाउंड्री लाईन शोधेल. पहिला येतोय महेशच्या बॅट मधून हा चौकार 4 धाबा. महेशने देखील आपल्या संघाचा अकाउंट ओपन केलाय. सलगचे 3 विकेट संघाला मिळाले होते परंतु तिथे महेश स्वतः जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चौकार देखील संघाला मिळवलं आणि ते षटक समाप्तीचं सिग्नल. शेवटचा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोविंद उघड्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील पहिल्या षटक हाताला गोविंद उघडानं 3 विकेट 2 डॉट आणि 1 चौकार असं देखील षटक पाहायला मिळालं. 4 धावा खर्च केला प्लस 3 विकेट संघाला मिळून देण्याचं काम केलं गोलंदाज गोविंद उघडानं. निलेश बाग आणि महेश बाग दोन्ही सख्खे भाऊ काट्याची वाडी ब आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहे. राया ठाकर रामपूर त्याच्या विरुद्ध टीम ओम साई कामतपाडा इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्गपती गोलंदाज कैलास इलम येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती निलेश वाघ आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला विचार केला तर 4 धाबा आपल्याला जोडल्या जात आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक हाताळला गोलंदाज गोविंद उघडानं 4 धाबा खर्च केल्या 3 विकेट मिळवलं. दुसरा गोलंदाज कैलास इलम येताना पाहायला मिळतो. पहिला बॉल लहिनी ते चेक केले जाते. विकेट किपर थोडासा देखील मिस होताना पाहायला मिळाला. तत्पर्यंत एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा कॉल वाईड बॉल प्लस 82 रुपयाने सिंगल आणि 2 धाब्याच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर 16 धाबा गोलंदाज सॉरी 6 धाबा. थोडासा गोलंदाज इथे भरकटलाय. कैलास इलम पहिलाच बॉल वाईड फेकला 82 रुपयाने सिंगल 2 धाब्याच्या मदतीने आपल्याचा विचार केला तर 6 धाबा धापलकावरती जोडल्या जात आहे. पण एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाबीचा कॉल आणि सिंगल धाब देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. 7 धाबा धापलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर निलेश वाघ पाहायला मिळतो आणि गोलंदाजी इथे कैलाच्या माध्यमातून देखील दुसरा षटक हाताळला जातो. पहिलाच बॉल बॅट फेकला होता नंतर देखील सिंगल वरती खर्च केला. इथे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट क्लीन बॉल
निलेश वाघ होतोय बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. हेमंत दापलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धाबा दापलकावरती जोडल्या जात आहेत. कैलास गोलंदाज मार्कवरती पहिलाच बॉल बॅट फेकला होता. दुसरा बॉल सिंगल आणि तिसरा बॉल म्हणजे षटकातील दुसरा बॉल इथे विकेट मिळवून देण्याचं काम करताना पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कैलाच्या माध्यमातून पाहायला मिळते. शागिन इनवरती हेमंत पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 7 वरती. पुन्हा एकदा थोडासा विकेट किपर इथे मिस होताना पाहायला मिळतो. वाईड बॉल जसं एक बाईच्या रूपाने सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण कसं विचार केला तर 9 धाबा आपल्यावरती जोडल्या जातात. थोडीशी गोलंदाजी मध्ये बदलाव करावा लागेल गोलंदाज कैलास इलमला. आतापर्यंत षटकामध्ये 2 वाईड बॉल फेकला गोलंदाज कैलास इलमनं. पण एकदा स्ट्रायकिंग इन वरती महेश येताना पाहायला मिळतो. आमच्या महेशनं संघाचं अकाउंट 4 धाबेनं ओपन केलं. तो देखील महेश स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. कमलीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पटका देखील तितका सुंदर पाहायला मिळतोय. डीप विकेट मध्ये तिथपर्यंत एक सिंगल आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल केला होता. पिकी थोडीशी लेट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाब्याच्या मदतीने आपण कसा विचार केला तर 11 धाबा आपल्यावरती जोडल्या जातात. आतापर्यंत 6 धाबा खर्च करताना पाहायला मिळतो. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज कैलास इलम पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनवरती पण एकदा महेश समोर खेळण्याचा प्रयत्न सुद्धा कैलास बॉल पर्यंत पोहोचेल तत्पर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 12 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. ओम साई कामतपाडा विपक्षी टीम राया ठाकर रामपुरी संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला दाबलकाचा विचार केला तर 12 धाबा दाबलकावरती जोडल्या जातात. पण एकदा कैलास स्ट्रायकिंग इन वरती हेमंत समोर खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल. तेरा धाबा दाबलकावरती जोडल्या जातात. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर पण एकदा महेश वाघ येताना पाहायला मिळतो. पण एकदा मागची दिशा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु झाले ते ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धावेचा कॉल परंतु चांगली देखील फेकी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक समाप्तीचा सिग्नल. 14 धाबा दाबलकावरती जोडल्या जातील. तिसरा षटक करण्यासाठी गोलंदाज मारुती गोलंदाज गणेश बाला येताना पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा महेश वाघ सातत्याने देखील चांगला स्कोर कार्ड बनवण्याचं काम ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आतापर्यंत देखील दाबलकाचा विचार केला तर 14 धाबा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज गणेश बाला इथं पाहायला मिळतो. पहिल्या षटक गोविंद उडान हाताळला. त्या षटकामध्ये देखील 4 धाबा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या. त्याच्यानंतर कैलास सीलम आला आणि कैलास सीलमने देखील 10 धाबा खर्च केल्या. इथे तिसरा षटक गणेश हाताळण्यासाठी सज्ज केला होता. कमालीचा फटका तिथे क्षेत्ररक्षक होता. झेल देखील ड्रॉप. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 15 धाबा.
तिसऱ्या षटकाची सुरुवात सिंगल होताना पाहायला मिळते. पण एकदा स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर हिंमत येताना पाहायला मिळतं. दाबलकाचा विचार केला तर 15 धाबा दाबलकर जमा होताना पाहायला मिळतात. पण एकदा गणेश इथे थोडीशी लाईन मैदानाच्या आतमध्ये खराब. गणेशच्या माध्यमातून येतोय हा वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 16 धाबा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. 16 धाबा दाबलकावरती जोडले जातील. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर हेमंत पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे गणेश बाला आपल्याला पाहायला मिळेल. समोर ठेवण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये देखील बॉल समाचार दिलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. परंतु बॉल इथे बाउंड्री लाईन शोधेल. 4 धावांसाठी कमलीचा फटका हेमंतच्या बॅटमधून पाहायला मिळतो. दाबलकाचा विचार केला तर 20 धाबा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. चांगला फटका देखील हेमंतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वीस धाबा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. पण एकदा स्ट्रायकिंग एंडमध्ये हेमंत तर गोलंदाजी ते गणेश पाहायला मिळतो. पहिला बॉल सिंगल खर्च करताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल वाईड. पण एकदा दुसरा बॉल फेकताना पाहायला मिळाला. त्या बॉलवरती 4 धावा. इथे वाईड बॉल दिशा देखील इथे थोडासा गोलंदाज बरकटलाय. 1 बाउन्स वॉर्निंग. पण एकदा बाउन्स केला तर नो बॉल. गणेश बाला गोलंदाज मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो. तिसरा बॉल देखील इथे खराब फेकताना पाहायला मिळाला. 21 धाबा दाबलकावरती पाहायला मिळतात. पण एकदा गोलंदाज गणेश तर स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत समोर खेळण्याचा प्रयत्न. पण एकदा गल्लीमध्ये बॉल ढकलून दिलाय. एक टप्पाकात दुसरा टप्पाकात बॉल सीमा रेषेच्या बाहेर पुन्हा येतो. एकदा चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा दाबलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये देखील अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहायला मिळतो. 2 चांगल्या चौकार मिळवून देण्याचं काम केलं या बॅटिंग हेमंत. दाबलकाचा विचार केला तर 25 धाबा दाबलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. पण एकदा गणेश स्ट्रायकिंग एंडमध्ये हेमंत देखील कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या बॉल वरती पाहायला मिळते. इथे डॉट बॉल. पण एकदा गणेश स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत पाहायला मिळतो. चौथा बॉल डॉट खेळलाय. इथे पुन्हा एकदा देखील बॅटचा बाहेरील कडा घेऊन बॉल फाईन लेग मध्ये वेध घेतोय. 4 धावांसाठी कमालीचा फटका आला. पण एकदा हेमंतच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पण एकदा फंबल झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. ह्या चौकार षटक समाप्तीचा सिग्नल. या षटकामध्ये 4 चौकार पाहायला मिळालं हेमंतच्या बॅट मधून. दाबलकाचा विचार केला तर 33 धाबा या षटकामध्ये 19 धाबा खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज गणेश बाला. थोडासा मोठा षटक इथे गणेश बालाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर 6 बॉल मध्ये 19 धाबा खर्च करताना पाहायला मिळाला. पहिला षटक गोविंद बुगडाने हाताळला होता. त्या षटकामध्ये 4 धाबा 3 विकेट. त्यानंतर कैलाश येलमने देखील दुसरा षटक हाताळला. त्या षटकामध्ये 10 धाबा 1 विकेट. आणि ते गणेश बालाने तिसरा षटक हाताळला. त्या षटकामध्ये 19 धाबा आणि 0 विकेट. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज महेश खंडवी इथं पाहायला मिळतो.
आतमध्ये महेश कणवी गोलंदाज मार्गमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतं. धापलकाचा विचार केला तर 33 धाबा सध्याच्याकडे धापलकावरती धाबा जोडल्या जातात. 18 बॉलचा मैदानाच्या आतमध्ये खेळ समाप्त झाला. 18 बॉल मध्ये टीम राया ठाकर रामपूर संघाने 33 धाबा बनवल्यात. पण एकदा गोलंदाज महेश अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाची सुरुवात दाटणं. चांगली गोलंदाजी महेश कणवी स्ट्रायकिंग नेण्याचा विचार केला तर महेश वाघ पाहायला मिळतो आणि गोलंदाज मार्गप्रती गोलंदाज महेश कणवी पहिलाच बॉल डॉट. षटकातील दुसरा बॉल स्ट्रायकिंग नेण्यावरती पुन्हा एकदा महेश वाघ येताना पाहायला मिळेल. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न बॉल देखील आतमध्ये उंची भरपूर घेतली लांबी इथे पाहावी लागेल. कमालीचा झेल इथे गणेश बलाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5 महेश वाघच्या माध्यमातून टीम राया ठाकर रामपूर संघाला बसताना पाहायला मिळेल. धबलक देखील 33 वरती थांबलाय. पाहायला मिळतोय 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल राया ठाकर रामपूर संघ 33 वरती खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज इथे महेश कणवी पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल होती विकेट. तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळेल. प्रशांतसाठी आडवे बॅट देखील फटका सजवलाय. पण एकदा स्कोर लेग मध्ये बॉल बाउंड्री लाईन शोधेल परंतु क्षेत्ररक्षण तिथे अतिशय सुंदर कैलास शिलमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 34 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय. हेमंत स्ट्रायकिंग इनवरती जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज पण एकदा महेश कणवी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम ओम साई कामतपाडा संघाकडून आता पाहायला मिळतोय. क्लीन बॉल अजून एक विकेट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संतोष मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. शेवटचे 2 बॉल पहिल्या डावमध्ये शिल्लक असताना पाहायला मिळतील. धाबलकाचा विचार केला तर 34 धाबा धाबलकवरती जमवताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज महेश कणवी तर स्ट्रायकिंग इनवरती संतोष. समोर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटचा बॅरेल कडा. पुन्हा एकदा विकेट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेशला मिळतो अजून एक विकेट. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल धावफलक 34 वरती आतापर्यंत आहे. गोलंदाज महेश कणवी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे शेवटचा बॉल डॉट होता. विकेट किपर थोडासा मिस होतोय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे धावबाद 1+ विकेट. धाबलकाचा विचार केला तर 35 धाबा बीजासाठी 24 बॉल आणि 36 धाबा.
चला याच दरम्यान याच दरम्यान खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे, ग्रामपंचायत रामपूरचे माजी सरपंच सन्माननीय काशीनाथजी वाघ यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते, या आपण स्थानपन्न व्हा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरकारी 11 जांभूळवाडी आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बी या दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपल्याला विनंती आहे. चला मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये दाबा पहिल्या सत्रामध्ये दाबा बनवलेल्या आहेत त्या म्हणजे 36 आणि विजयासाठी 35 आणि विजयासाठी 36 धाब्यांची गरज आहे ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाला. आज हा भव्य दिव्य टेनिस बॉलचं हे करंट इथे उभं राहिलेलं आहे. आज आयोजकाने जी मेहनत घेतली आहे, ज्या मेहनतीला सलाम आहे, परंतु आयोजकांच्या पाठीचा कणा म्हणजे खऱ्या अर्थाने पडद्याच्या पाठीमागील हिरो अर्थात या स्पर्धेला ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आयोजक ज्या पद्धतीनं कष्ट घेत आहेत, मेहनत घेत आहेत, परंतु पहा कुठलंही क्षेत्र असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, ज्या वेळेस तुम्ही ते करायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला नुसता आधार जरी कुणाचा असला तरी देखील तुम्हाला एक वेगळीच हिंमत येत असते. आणि आज या आयोजकांसाठी ज्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे, अर्थात ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आम्ही एन्जॉय करता पाहताय, अर्थात सरपंच साहेब सन्मान्य देवराम मालू वाघ ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य लाभलेलं आहे, त्यांचं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानेल. त्याचबरोबर उपसरपंच साहेब सन्मान्य मोतीराम राघव सोंगाळ ज्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. आणि या दोन व्यक्तिमत्वांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरत आलेली आहे 4थ्या पर्वामध्ये. त्याचबरोबर 2य क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे ग्रामपंचायत पळूचे विद्यमान सरपंच सन्मान्य हिराजी रामचंद्र सोंगाळ यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर माजी सरपंच पुनवाडी पारनेर अर्थात सन्मान्य बाबाजी किसन रेपाळे यांच्या माध्यमातून 3य क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य आहे. सगळ्या बक्षीस दात्यांचा खूप खूप आभार मानेल. पहिलाच बॉल आपण पाहिला आणि पहिल्या बॉलकडे मित्रांनो वळत असताना तिथे गोलंदाज आपण पाहिलेला आहे रवी आणि पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगापूर काट्याची वाडी इथे खऱ्या अर्थाने निश्चित ज्या पद्धतीने मित्रांनो आयुष्यामध्ये अंधारामधून उजेडाकडे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग शोधावा लागतो, तो मार्ग दाखवणारा कुणीतरी जर असला ना तर तुम्हाला तो मार्ग शोधताना फार कमी होता. असं खऱ्या अर्थाने 0 मधून खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी घडवण्याचं काम सन्मान्य लक्ष्मणजी वारगडा सर जे करतायत आणि त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने आपण इथे आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. आज रविवार आहे, तुम्हाला सुट्टी आहे, परंतु सुट्टीच्या दिवसामध्ये जो वेळ आपल्याकडे राहिला तो आपण दिलाय त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपला यथोचित मान आणि सन्मान जो आपण खऱ्या अर्थ आज सोमवार आहे यस आणि निश्चित आपण तो मान सन्मान थोड्याच वेळात घेणार आहोत. आणि चौकार आलेला आहे गोविंद उघड्याच्या बाटमध्ये यावेळेस महत्वाच्या क्षणी येणारा मोक्याचा चौकार आलेला आहे. पहिल्या वेळेस आपण पाहिलं पहिल्या ज्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने डाव कोलमडला होता राटागर 11 रामपूर संघाचा, त्यानंतर महेश ज्यानं खऱ्या अर्थाने सावरलं, त्याचबरोबर त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहिला हेमंत, या दोन फलंदाजाने ज्या डाबाला कलाटणी दिलेली आहे आता त्या डाबा थांबवायचे आहेत राटागर 11 रामपूर संघाला. ओमसाई कामतपाडा टीमचा फलंदाज यावेळेस गोविंद फुलटॉस फक्त प्लिक केलेला आहे खाली क्षेत्र आणि तिथे मात्र चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. गोविंद उघड्याच्या बॅटमधून येणारा हा कणकणी चौकार. तुमचं वय गणितामध्ये मोजलं जातं असंही नाहीये, आयुष्यामध्ये तुम्ही कितव्या वयाच्या आहात हेही महत्वाचं नाहीये, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेला अनुभव तो जर महत्वाच्या क्षणी तुम्ही जर वापरत असाल तर त्या आयुष्यामध्ये तुम्ही आतापर्यंत स्वतःला झिजलेला जो संघर्ष आहे त्यामधनं खऱ्या अर्थाने तो संघर्ष इथे पेटवला जातोय गोविंद उघडाच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू जबरदस्त, कारण एखादा लेजंड खेळाडू आहे, एखादा अनुभवी खेळाडू आहे, त्याच्या समोर एखाद्या यंगस्टर गोलंदाजाला जर गोलंदाजी करायची आहे तर आज गोविंद उघडाच्या अनुभवाच्या
कितीतरी कमी अनुभव रवीकडे आहे, परंतु त्याला थांबवलं जातं म्हणजे इथे व्हेरिएशन आहे. स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद तुमच्याकडे असायला हवी आणि ती रवीने दाखवलेली आहे. डॉट बॉल आलेला आहे, धावसंख्या 8 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. रवी तयार. समोर समोर फटका, तिथे जबरदस्त 6 धाब्यांसाठी येतोय गोविंद उघडाच्या बॅटमधनं. हा खणखणीत षटकार. रामपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आयोजकांसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. काका तुमचं खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार आहेत. सोनू बला यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे, आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. समोर आहे सोनू बला. यावेळेस पहिलाच बॉल. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? बिलकुल नाही. विकेट. महेश वाघनं चॅलेंज केलं होतं आपल्याला अगोदरच. त्या चॅलेंज स्वीकारताना आपण मात्र कुठेतरी अपूर्ण राहिलेले आहेत. आणि इथे मात्र महेश वाघ सर रिॲक्शन पहा, जबरदस्त. खऱ्या अर्थाने इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि जबरदस्त विकेट इथे गमावलेल्या. झेल मात्र अफलातून निलेश वाघनं टिपलेला आहे. गणेश भला यावेळेस स्ट्राईक एंड होती. एक भला आत, एक भला बाहेर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क होती प्रशांत. समोर आहे गणेश भला, अनेक वर्ष ओमसाई कामतपाडा टीम साठी क्रिकेट खेळलेला खेळाडू. मोठे घरचा पोकळवासा वाराशिरा बसा बसा डास झूर डॉट फुसकाबार चायनाचा माल डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. गणेश भलाचा सध्या सराव कमी आहे. सध्या त्या सराव चालू आहे. 12चा नट 13चा पाना खटाखट. पुढचा चेंडू. सन्मान दिलेला आहे. जबरदस्त सन्मान देत असताना एक सिंगल इथे घेतलेली आहे. मॅच मध्ये मित्रांनो दमखम दाखवत असताना राय ठाकरे 11 रामपूर. एक सिंगल स्ट्राईक एंड वरती आपल्याला गोविंद उघडा आपल्याला पाहायला मिळेल. आता धावसंख्या 15 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 15 धावाच्या फुलकावरती आहेत. सोनू बला ज्यांना एक चेंडू खेळताना पहा इतका शोक लागला. जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. ओम साई कामतपाडा टीम कडे खचाखच भरलेला अनुभव आहे. सरकारी 11 जाबळवाडी टीमचे संघ कर्णधार आपल्याला विनंती आहे की टॉस करण्यासाठी येणं अपेक्षित असेल. प्रथमेश तयार आहे. समोर सॉरी प्रशांत तयार आहे. समोर आहे गोविंद उघडा. ओहो फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेगाने एक सिंगल वेगाने कंप्लीट झालेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो स्ट्राईक एंड वरती. गोविंद उघडा रन आउट होताना मा कवचित देखलाय. म्हातारा झालाय पण गडी काय थांबत नाही. ती म्हणाले का रंग झाला फिक्का त्याला कोण झेल मुक्का, पण गोविंद उघडा मारेल छक्का, कारण तो त्याचा अनुभव आहे. आता 2 धाब्याने संघाची धावसंख्या 17 धावा. 15-16 17 सासऱ्याला चावला कुत्रा. धावसंख्या बनले 17. पुढचा चेंडू आणि यावेळेस सोहो शत्रक शेख आहे. दूरवर एक सिंगल वेगाने बनलेली आहे आणि तिथे मात्र चेंडू सीमारेषेची ताब्यात घेत असताना गोविंद उघडाच्या बॅटवर आलाय. हा खणखणीत चौकार. करू नका भोंगळा चावेल मुंगळा. तिथे 4.
बात कशी काय मलाच कळणार नाहीये. आणि मला वाटतं गोविंदची स्ट्राईक ही कुठेतरी क्रॉसिंग झाली नाहीये, त्याच्यामुळे गोविंदची विकेट गमवावी लागलेली आहे. प्रयत्न चांगले राहिले, शेवटच्या क्षणाला गोविंद मात्र इथे बाद झालेला आहे विकेट. नाही नाही यस 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 7 धाबा आलेल्या आहेत. 14 धाबा या पहिल्या ओव्हर मधल्या खर्च केलेल्या गोलंदाज रवी आणि त्याच्यानंतर मिळवलेले हे कमबॅक. 12 चेंडू आणि मला वाटतं 12 चेंडू मध्ये आता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू मध्ये 15 धाबा थांबवायच्या आहेत रायडाकर इलेव्हन रामपूर संघाला. आता गोलंदाजाची खरी कसोटी आहे. गोलंदाजाची ही कसोटी आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं सावरलं जाणार आहे. चला स्पीडअप घ्या. राडाकर इलेव्हन रामपूर आपल्याला विनंती आहे की जास्तचा वेळ घेऊ नका मित्रांनो. आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचा खऱ्या अर्थाने या कर्तृत्वाला सलाम आहे. 12 चेंडू आणि आता मला वाटतं 17ची गरज आहे. सॉरी 15. 12 चेंडू 15ची गरज आहे मित्रांनो. निलेश वाघ आलेला आहे या षटकामध्ये. समोर आहे गणेश बला. खऱ्या अर्थाने पहा आज कुंडलिक नाहीये, हरिश्चंद्र नाहीये, संघामध्ये महत्वाचे खेळाडू आज उपस्थित नाहीये, अशोक नाहीये, म्हणजे भरपूर आज ओमसाई कामतपाडा टीमचे खेळाडू गैरहजर आहेत. त्याच्यामुळे आता जबाबदारी उचलावी लागेल या 2 फलंदाजांना, अर्थात कैलासला आणि फलंदाज गणेशला. स्ट्राइक एंड वरती आपण पाहणार आहोत गणेशला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल निलेश तयार आहे. समोर आहे गणेश बोला. सेन्सिबल क्रिकेटचा वापर केलेला आहे. एक सिंगल घेतलेला आहे. स्ट्राइक पहा. सिंगल डबल धावफलक पुढे हलता ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विनंती आहे अतुल आहे का अतुल? यावेळेस हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सीमा रेषेच्या बाहेर हा ठोकलाय कैलास आणि हा पहिला चेंडू होता. 28 बनलेले आहेत. सीमा रेषेच्या बाहेर अशी फिल्डिंग म्हणजे भेंबाऱ्या फिल्डिंग भेंबारा टाव आहे का? अर्ध्याला टावाव अर्ध्याला नसतं, पण आपल्या भाषेत सर्देला भेंबारा सांगतात. भेंबारा आणि जशी काय तशी झाली ना शंभूट पुसायला. आणि अशा पद्धतीनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या 32. अतुल जास्त काय घाई करू नको. आहेत आपण दिवसभर, टेन्शन नको, तू रिलॅक्स रह. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हे 2 चेंडू जर डॉट आले ना तर शेवटच्या षटकामध्ये तुकाराम आहे.
आणि तुकाराम ज्या ज्या वेळेस आलेला आहे त्या त्यावेळेस तुकारामच्या वाट्याला नेहमी कमी धावा राहिलेल्या आहेत आणि त्या त्यावेळेस त्याने तो पराक्रम करून दाखवलेला आहे. आता हे दोन चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेटचा वापर केलेला आहे. प्रकाश अर्थात नंदू आहे तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल आणि आता एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने मला वाटतं 33 बनलेली आहे. 33 धावा बनलेली आहे. स्ट्राईक मध्ये गणेश. इम्पॉर्टंट मॅच आहे. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय पाहताय मित्रांनो. सरपंच उपसरपंच चषकाचा हा सोहळा. सेन्सिबल क्रिकेट धावाची संधी असेल. ओहो आणि तिथे डायरेक्ट हिट मोक्याच्या क्षणी येणारी ही विकेट. आता षटक संपलेला आहे. आता तुकाराम येणार 1001% तुकाराम आलेला आहे आणि ज्या वेळेस तुकाराम आलेला आहे ना तुकारामच्या वाट्याला 6 चेंडू मध्ये डिफेन्स करण्यासाठी 3, 4, 5 अशा धावा आलेल्या आहेत आणि तो सामना त्यानं शेवटच्या बॉल पर्यंत नेलेला आहे. असे पराक्रम आपण या अगोदर पाहिलेले आहेत, परंतु आता या मॅच मध्ये तो पराक्रम आपल्याला पाहायला मिळेल का? दाखल होते कुणाल. शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धाब्यांची गरज आहे ती म्हणजेच 3. आता पाहणार आहोत तुकाराम आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक शेवटचा निर्णायक षटक राहील. सरकारी 11 जांभूळवाडी संघ कर्णधार. आपण टॉस साठी येणं अपेक्षित असेल. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. चला स्पीडअप द्या. आज खऱ्या अर्थाने पहा एक चांगला क्षण येणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये कुठला संघ गोड सुवर्ण अक्षराने हे 4थं पर्व आपल्या नावावरती सरपंच उपसरपंच चषकाचा करणार आहे. तुकाराम आलेला आहे गोलंदाजीसाठी. एक धाव फार महत्वाची राहणार आहे. थांबवण्यासाठी एक डॉट बॉल फार महत्वाचा राहणार आहे. राय टाकर 11 टीमला तर एक धाव फार महत्वाची राहणार आहे ओम साई कामतपाडा टीमला. कामतपाडा टीमचा जर इतिहास पाहिला मित्रांनो, नाव घेतल्यानंतर अनेक जणांना थरकाप सुटायचा, परंतु वेळ इम्पॉर्टंट आहे. चला विनंती आहे स्पीडअप द्या. वेळेसाठी कोऑपरेट करा. 3 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू. तुकाराम तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो आणि इथे पहिलाच बॉल पायामध्ये आणि मला वाटतं हा नशिबाचा येतो चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन टीम ओम साई कामतपाडा. टफ वन हार्ड लक टीम राय ठाकर 11 रामपूर. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. ज्यानं 20 धावा कुठून काढल्या 3 विकेट आपल्या नावावरती केल्या तो गोविंद उडा ठरलेला आहे या समजा मॅन ऑफ द मॅच. आणि याच दरम्यान आपण पाहुण्यांचा हेतुजित मान सन्मान इथे घेणार आहोत. आज खऱ्या अर्थाने पहा आपली सेवा चिमुकल्यांसाठी खऱ्या अर्थाने ही सेवा पुरवतायत आणि खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थी घडवतायत. अर्थात लक्ष्मण वारगळा सर जे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुजित मान सन्मान आपण समस्त ग्रामस्थ मंडळ काट्याची वाडी अर्थात सरपंच उपसरपंच चषक ज्यांच्या नावानं भरवला जातोय ते आमचे सरपंच साहेब सन्माननीय देवराम दादा बाग, ज्यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत रामपूरचे माजी सरपंच काशीनाथजी बाग, आपल्यालाही विनंती आहे आपला हेतुजित मान सन्मान केला जाईल, या आपण त्याचा स्वीकार करा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान होतोय आणि या आपण